मी सध्या छत्रपती संभाजीनगरमधील जे शासकीय ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयासमोर आहे ना. आपण या ठिकाणी बघू शकता की हे ग्रंथालयाचं बोर्ड आहे आणि या ठिकाणीच भिंतीवर एक सूचना लिहिलेली आहे की ग्रंथालय परिसरात कचरा अथवा घाण टाकू नये, आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. ही छत्रपती संभाजीनगरील मधील ग्रंथालयावरची सूचना आहे. परंतु आपण या ठिकाणी बघू शकता की ग्रंथालयासमोरच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग या ठिकाणी लागलेला आपल्याला दिसू शकतो आणि हा रोजचाच प्रकार आहे. आणि या प्रकाराला ग्रंथालयातील विद्यार्थी जे पुस्तक वाचण्यासाठी येतात ते आणि इतरही जे नागरिक पुस्तके वाचण्यासाठी येतात त्यांना याचा प्रचंड त्रास होतो. कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा या संदर्भात महापालिकेला पत्रव्यवहार केला, परंतु कुठलाही त्यांना या त्रासाबद्दल कुठलाही त्यांची कुणी याची दखल घेतली नाही. आणि हा कचरा नेहमीप्रमाणे या ठिकाणी या परिसरातील नागरिक टाकतात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरते. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेत नवीन महापौर उपमहापौर झाले. त्यांनी वायदा केला होता की छत्रपती संभाजीनगर स्वच्छ ठेवू, परंतु कुठेही असं होताना या ठिकाणी दिसत नाही. आणि आपण बघू शकता की हे वाचनालय आहे. या ठिकाणी लोक ज्ञान घेण्यासाठी येतात आणि याच ज्ञानाच्या कार्यालयासमोर या ठिकाणी कचऱ्याचे ढीग आपण पाहू शकतो. कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सर्वोदय TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.